प्रेक्षकांनी झेल टिपला तर आपल्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आहे. विनंती आहे ते पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण या ठिकाणी यायचं आहे. प्रेक्षकांसाठी किती झेल टिपा, रात्रकालीन स्पर्धा आहे. पूर्ण रात्री जेवढे काही झेल प्रेक्षक टिपतील त्यांच्यासाठी प्रत्येकी 200 रुपयांचं पारितोषिक आमच्या आयोजक आणि संयोजकांच्या वतीने आहे. 6 धावा धावफलकावरती गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय गणेश. पाहायचंय कामगिरी कशा प्रकारे केली जाते. ओ पुन्हा एकदा आक्रमण, आता शतरक्षक चेंडूच्या खाली टिपला जातोय झेल. जशास तशा प्रकारचं प्रत्युत्तर गोलंदाज गणेश देताना जो पाहायला मिळतोय. टीट फॉर टॅट. अक्षय पवार आपण झेल टिपलाय त्यामुळे आपलं 200 रुपयांचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. प्रेक्षकांसाठी फार मोठी पर्वणी असलेली क्रिकेटची स्पर्धा. सीमारेषेच्या बाहेर किती झेल टिपा, प्रत्येक झेलसाठी 200 रुपयांचं पारितोषिक. अमोल मोडक, प्रतीक जाधव, गणेश मोडक, आदेश मोडक यांच्या वतीनं सीमारेषेच्या बाहेर झेल टिपणाऱ्या प्रेक्षकासाठी नक्कीच पारितोषिक असेल. प्रतीक जाधव आज कॅश घेऊनच नक्कीच बसलेले आहेत. किती झेल टिपा, प्रत्येक झेलसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आपण या ठिकाणी पाहतोय. प्रेक्षकांसाठी हे पारितोषिक असेल. 6 धावा, 1 गडी बाद आहे. डावखुरी आताच्या तेजपुंज तारा स्ट्राईकच्या दिशेला सज्ज. सचिन आपण या ठिकाणी पाहतोय, स्ट्राईकच्या दिशेला खेळताना पाहायला मिळतोय. दरम्यान हा फटका आपण पाहतोय सचिनच्या बॅट मधून एक टप्पा खात चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सनसनीत चौकार, 4 रन. दहा धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सचिनच्या बॅट मधून आलाय सनसनीत चौकार. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडूला टॅप केलंय, कव्हरच्या दिशेला आपण पाहतोय. सिंगल पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव घेतली गेली. एकूण धावा मिळतील त्या 3 धावा. 1 रन शॉट. पंचांचा इशारा येतोय. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र या धावा आहेत 12 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. काल सचिन नावाचा इतिहास नक्कीच सांगण्याचा प्रयत्न मी केला. हा सचिन डावखुरी आताच आहे, परंतु मित्रांनो आणखीन एक मी गोष्ट सांगेल. मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर हे देखील डावखुरेच आहेत, परंतु निसर्गाने एक देणगी दिली उजव्या हाताने फलंदाजी करण्याची. दरम्यान मात्र आपण पाहतोय झेल त्या ठिकाणी निसटलाय. कॅचेस विन द मॅचेस. काही काही झेल सामन्याचा निकाल ठरवत असतात. आपण पाहतोय षटकाची होती समाप्ती आणि या स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर धावा 15 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिलं षटक संपलंय. 15 धावा धावफलकावरती लागतायत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. अजून उर्वरित 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. मॅच मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय. एका बाजूला वडकीगाव इंडियन्स, दुसऱ्या बाजूला बसकुळी हिटर्स. या 2 टीमच्या दरम्यान मॅच चालू आहे. वडकीगाव इंडियन टीम टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला निर्णय, तर बसकुळी हिटर्स टीम मैदानाच्या आतमध्ये करते फलंदाजी. चौथी मॅच आजच्या नक्कीच आपण पाहतोय रात्रीतील आहे. रात्रकालीन क्रिकेटची स्पर्धा जी चालू आहे, नाईट टुर्नामेंट नक्कीच या ठिकाणी जी चालू आहे. सुंदर आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. अमोल भाऊ मोडक असतील आणि त्यांचे सगळे युवक सहकारी यांनी घेतलेले कष्ट, मेहनत आणि नक्कीच आपण पाहतोय की यशस्वी क्रिकेटची स्पर्धा तुमच्या आमच्या समोर नक्कीच जाय. गेली 2 दिवस मला देखील या ठिकाणी सचिन भाऊ तापकीर यांच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी येण्याचा योग आला. त्याचबरोबर आमचे अमित भाऊ मोडक आहेत, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. सचिन भाऊ तापकीर जर पाहिलं तर मात्र श्रीतेश सारखी महाराष्ट्रातील 1 नंबरची टीम पुण्यात नक्कीच जी खेळते आणि त्या टीमचे स्पॉन्सर आहेत सचिन भाऊ तापकीर.
क्रिकेट क्षेत्रातील एक मोठं नाव आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार, 4 रन. धाव फलकावरची धावा 19 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरची चालू आहे. धावा 19 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. बिग हिट केला गेलाय. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या अगदी बाहेर. हवाई फायर, षटकार, 6 धावा. 25 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर क्रमांक 2. प्रेक्षकांना विनंती आहे, जे सीमारेषा आहेत ना त्याच्यापासून थोडस पाठीमागे सरकायचं आहे. मारा करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. ओ काय फटका सजवलाय, ताकद आहे, नजाकत आहे, पॉवर आहे. नो बॉल आणि षटकार. नो चेंडूवरती खेळलाय, उत्तुंग षटकार. 7 धावा मिळतील. अमोल भाऊ स्वतः स्कोररच्या भूमिकेत, ज्या ठिकाणी कमी त्या ठिकाणी आम्ही स्वतः आयोजक आहेत. चांगली स्कोरिंग नक्की त्यांचं पाहायला मिळतंय. पहिल्या मॅच पासून आपण पाहतोय 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी जारी. 32 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी मात्र जारी. ओ याच बरोबर हा फटका झेल त्या ठिकाणी मात्र निसटलाय, सटकलाय. प्रयत्न सुरेख होते. आपण पाहतोय मोठमोठाले आवाज. आपण पाहतोय 1 रन शॉट. पुन्हा एकदा पंचांचा इशारा. पंचांच्या अंगातील गुण जर आपण पाहिले ना, विशिष्ट वेशभूषा असावी, चांगला आवाज असावा, क्रिकेटच्या नियमाची जाण असावी आणि आणखीन एक गुण अचूक निरीक्षण क्षमता. तो गुण आपल्या पंचांमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. अचूक निरीक्षण क्षमता, बारीक नजर, शॉर्ट रन पंचाने नक्की शोधली. एकूण धावा आपण पाहतोय 3 ज्या मिळतील. 1 रन शॉट पंचांना नक्कीच केलेला इशारा. ओ फ्रंट फुट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न. वाईड, खराब, स्वेअर, अवांतर. 1 धाव पुन्हा एकदा ऍड होईल. धावफलकावरती धावा त्या 35 वरून धावफलक 36 वरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. विकेट आपण त्या ठिकाणी पाहतोय. बाहेरून कोणी बोलायचं नाही, लक्षात ठेवा. आयोजक मध्ये पण सगळं गाव आहे, त्यामुळे बाहेरून कोणी बोलू नका. प्लेयर जर क्रिकेट खेळत असेल तर त्याला रिव्ह्यूचं समजत असेल ना, तर बाहेरून कोणी बोलू नका. प्लेयर तो रिव्ह्यू घेईल. आणि प्लेयरला पण सूचना आहे, बाहेरून जर कोणी आवाज दिला आणि प्लेयरनी जर तो रिव्ह्यू किंवा डिसिजन घेतलं तर ते डिसिजन कॅन्सल केलं जाईल. रिव्ह्यू नक्कीच घेतलाय त्या ठिकाणी. स्टंपिंग तर नक्कीच झाली आहे, परंतु फलंदाज सुरक्षित आहे की नाही रिव्ह्यू नक्कीच त्या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या टीमनं जो घेतलाय आणि या निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच त्या ठिकाणी काही क्षणा पोहोचेल 3ऱ्या पंचांद्वारे. बॉल पंचांकडे नक्की जमा करा विनंती आहे. निर्णय काही क्षणात येईल. 3रे पंच या ठिकाणी मात्र निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. डिसिजन इज पेंडिंग नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. निर्णय आपल्यापर्यंत त्या ठिकाणी या पोहोचेल. धावा अगदी कळवल्या जातील, परंतु नक्कीच या चेंडूवरती काय घडले सोनू मोडक आदेश तुम्ही इकडे वरती. निर्णय नक्कीच आपल्यापर्यंत येईल. विचारपूर्वक निर्णय दिला जाईल आणि नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय आमची पंच कमिटी, बाकी कुणी या ठिकाणी येणार नाही. पंच कमिटी आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवेल.
आणि निर्णय OUT आउट. एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस मी काल सांगितलं होतं की बॅट चेंज करताना सुद्धा अंपायरला सांगून बॅट चेंज करायची आहे. जोपर्यंत बॉल डेड होत नाहीये तोपर्यंत बॅट्समननी क्रीज सोडायची नाहीये. एक लक्षात ठेवा इथून पुढे. तर नक्कीच अतिशय चांगले निर्णय या ठिकाणी घेतले जातात. कुणावरती अन्याय होणार नाही अशा प्रकारचे निर्णय नेहमीच या ठिकाणी आमचे या पंच संयोजक मात्र घेत आहेत. आणि आपण पाहिलं सर आत्ताचा वाईड नाही ना, बॉल डॉट आहे ना, वाईड आहे ना. 3 बॉल झाले, 3 चेंडू झालेत. आणि या स्कोर कार्ड वरती नजर टाकली दरम्यान मात्र आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती येईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र धावफलकामध्ये होईल ऍड. सचिन आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहे. गणेश नॉन स्ट्राईकच्या दिशेला जो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या नक्कीच आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी जारी आहे. हा फटका आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती चित्याच्या सपळाईने येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी त्या ठिकाणी पोहोचली. मी कालच एक वाक्य वापरलं की क्रीडांगण कधीच रणांगण नक्कीच बनवून गेले. मैदानाच्या आतमध्ये हा संघर्ष आहे जिंकण्यासाठी. हा संघर्ष आहे वडकी प्रीमियर लीगचं प्रथम क्रमांकाचं चषक घरी घेऊन जाण्यासाठी. हा संघर्ष आहे या मैदानावरती विजय पताका फडकवण्यासाठी. दरम्यान मात्र आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती या धावांसाठी फार मोठी धाव मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. षटकाची होईल समाप्ती. धावा स्कोर कार्ड वरती जर पाहिल्या तर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. तब्बल 42 धावा 12 चेंडूमध्ये मात्र ज्या बनवल्या गेल्या, 2 षटकात बनवल्या गेल्या 42 धावा. आणि या आता षटक क्रमांक 3 या ठिकाणी जे टाकले जाईल. गणेश गायकवाड आणि दुसऱ्या बाजूला सचिन आपण पाहतोय की जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. उपस्थित झालेल्या तमाम क्रिकेट रसिक क्रिकेट प्रेमींचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. फार मोठी गर्दी चहूबाजूंनी मैदानावरती आपण या ठिकाणी पाहतोय. एक फार मोठा क्रिकेट महोत्सव वडकी गावात संपन्न होतोय. व्हाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आहे. या दरम्यान मात्र आपण पाहतोय चेंडूला दिशा दिली आहे. शतरक्षक पुन्हा एकदा चेंडूवरती दुसऱ्या धावेसाठी पलायन, फेकी पोहोचली. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक या 2 धावांच्या सहाय्याने पुढे जाऊन पोहोचेल 45 वरती. ओव्हर क्रमांक 3 जारी आहे. ओ बॅकफुट वरती जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. अयशस्वी फलंदाज होताना जो पाहायला मिळतोय. 45 वरती स्कोर कार्ड असेल स्थिर. एका बाजूला गणेश, दुसऱ्या बाजूला सचिन. काय करामत करतायत संघासाठी हे मात्र आपल्याला पाहायचंय. सुरुवात तर अतिशय धडाकेबाज मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. तब्बल 45 धावा, षटक क्रमांक 3 चालू आहे. धावांचा उच्चांक होईल यात कोणत्या प्रकारची शंका नाही. एक दबाव तंत्र तयार करणारी धावसंख्या उभं करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान मात्र आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेला चेंडू फील्ड केला गेलाय. मोठमोठाले आवाज प्रेक्षकांमधून नक्कीच येताना जे पाहायला मिळत आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद आहे, कारण की या सुंदर आयोजन असलेली क्रिकेटची स्पर्धा कालपासून चालू झाली आहे. दरम्यान मात्र आपण पाहतोय चेंडू पोहोचेल सुसाट वेगा, सीमा पार, उत्तुंग षटकार. स्कोर कार्ड मूव ऑन 53. 53 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. षटकार नक्कीच आपण पाहतोय. धाव फलकावरती धावा 53, 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि याचबरोबर षटकाची समाप्ती. 3 षटक संपतायत. धावा स्कोर कार्ड वरती आहेत त्या 53, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचं अंतिम अखेरचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 53 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. चला यानंतरच्या 2 टीम
इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होईल. यानंतरच्या ज्या दोन टीम आहेत चाफेमाळा टायटन्स आणि वाघढव हिटर्स, दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे टॉस बॉक्स मध्ये आपण संपर्क. नो बॉल आणि नो चेंडूवरती खेळलाय उत्तुंग षटकार. आणि आपण पाहतोय एका प्रेक्षकाने झेल टिपलेला आहे. परत एकदा 200 रुपयांचं पारितोषिक प्रेक्षकासाठी. मिलिंद जाधव त्या प्रेक्षकाचं नाव आहे. दरम्यान विनंती आहे आपण या ठिकाणी उपस्थित राहायचंय. मिलिंद जाधव आपल्याला 200 रुपयांचं पारितोषिक प्रदान केले जाईल. एकूण धावा 62 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी पाहतोय. एष्ट्या उडवल्या गेल्यात, अर्थात फलंदाजाला परतावं लागेल. पाहायला मिळते विकेट. संपूर्ण मैदानावरती मला वाटतं संपूर्ण मैदान ऑकी टॉकी बरोबर जोडलं गेलेलं आहे. काय घडतंय कुठं नक्कीच प्रेक्षकाचं नाव लगेच इथपर्यंत जे पोहोचलंय. आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 4 चालू असताना 62 धावा. जर प्लेअरने कॅच घेतला असेल तर त्याला पारितोषिक मिळणार जाणार नाही. हे जे 6 पारितोषिक आहे हे आपण फक्त प्रेक्षकांसाठी ठेवलेलं आहे. खेळाडूला ते भेटले जाणार नाहीये. त्यामुळे खेळाडूने कोणी कॅच घेऊ नका, प्रेक्षकांना घेऊ द्या. तर नक्कीच प्रेक्षकांसाठी असलेली ही पर्वणी. दरम्यान पुन्हा एकदा बुलंदी प्रहार. प्रेक्षकांकडून झेल नक्कीच त्या ठिकाणी सुटलाय. आता प्रेक्षकांची फार मोठी त्या ठिकाणी झेल टिपण्यासाठी आपण पाहतोय प्रयत्न प्रेक्षकांना मध्ये मात्र पाहायला मिळतात. ठिकठिकाणी मात्र आपण पाहतोय गोळका जो पाहायला मिळतोय. झेल टिपायचा मैदानाच्या बाहेर. दरम्यान मात्र आपण पाहतोय सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. धाव फलकावरती नजर टाकूया. धावा आहेत तब्बल 70 धावा धाव फलकावरती आहेत. नो बॉल, पुन्हा एकदा नो बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. नो प्लस 1 आपण पाहतोय. दरम्यान सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. धावफलक जर पाहिलं तर मात्र धावफलकावरती धावा आहेत त्या 73 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. हा चेंडू अप्रतिम आता जो पाहायला मिळतोय. विकेट दिली गेलेली आहे. आपण पाहतोय धावा आहेत 73 धावा धावफलकावरती आहेत. 73 धावा. दरम्यान मात्र आपण पाहतोय सिंगल घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव आणि या दरम्यान आपण पाहतोय विकेट. चला तोपर्यंत टॉस करा. चला दोन्ही कॅप्टन या टॉस साठी चला दोन्ही कॅप्टन. एक लक्षात ठेवा, ओव्हर कंप्लीट झालेली होती. जो शेवटचा बॉल घेतलेला आहे त्याची धाव पकडली जाणार नाहीये. तर पहिले 6 बॉल झालेले आहेत. तर संघाची धाव संख्या 73 झालेली आहे. 73 झालेल्या आहेत. 74 बनवायच्या आहेत. बसकुळी हिटर्स टीमने सर्वप्रथम फलंदाजी केली. 73 झाल्या, 74 बनवायच्या वडकीगाव इंडियन्स टीमला. लास्टच्या षटकला जे बॉल पडले ते पहिला चेंडू नो बॉल 6 धावा. त्याच्यानंतर दुसरा बॉल 2 धावा. हा पहिला बॉल 2 धावा, कारण पहिला
जो चेंडू पडलाय त्याच्यावर नो बॉल 6 धावा झालेले आहेत, त्यामुळे तो नो बॉल आहे. दुसरा जो बॉल जो पडला तो 2 धावा, तो पहिला बॉल विकेटला. दुसरा बॉल, तिसऱ्या बॉलला षटकार, चौथ्या बॉलला 2 धावा. त्याच्यानंतर परत एक नो बॉल पडलाय, त्याच्यावर 1 धावा निघली होती. परत 5व्या बॉलला 1 धाव आणि शेवटच्या 6व्या बॉलला विकेट. वडकी इंडियन्स या संघासाठी जिंकण्यासाठी 74 धावांची गरज. चला, टॉस साठी आता दोन्ही कॅप्टन, नाणेफेकीसाठी आपण ताबडतोब उपस्थित राहायचं आहे. यानंतरची महत्वपूर्ण मॅच आपल्याला जी पाहायला मिळणार आहे त्यामध्ये चाफेमाळा टायटन्स आणि वाघढव हिटर्स. चला, दोन्ही कॅप्टन ताबडतोब टॉस बॉक्स मध्ये यावं. यानंतरच्या महत्वपूर्ण मॅचचा टॉस या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये संपन्न होतो आहे. चाफेमाळा टायटन्स आणि वाघढव हिटर्स दोन्ही कॅप्टननी या ठिकाणी उपस्थित राहायचे विनंती आहे. वडकी प्रीमियर लीग WPL 2024 कैलासवासी कार्तिक ज्ञानेश्वर मोडक यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेला हा टेनिस बॉल क्रिकेटचा थरार आपण या ठिकाणी पाहतोय. आणि या टॉस होतोय 5व्या मॅचचा चाफेमाळा टायटन्स आणि वाघढव हिटर्स. चला, टॉस घ्या विनंती आहे. वाघढव हिटर्सचा कॅप्टन टॉस नाणेफेक त्या ठिकाणी संपन्न होते. थांबा 1 मिनिट, मॅच चालू नका करू, टॉस होतोय आपण पाहतोय. यानंतर चाफेमाळा टायटन्स आणि वाघढव हिटर्स. टॉस झालाय, कुणी जिंकला? कुणी जिंकला टॉस? चाफेमाळा टायटन टॉस जिंकलाय. निर्णय असेल शतरक्षण करण्याचा. चला, चालू करा. थांबा 1 मिनिट, 1 मिनिट थांबा. मॅच थांबवा फक्त 2 मिनिटं.
एक 5 मिनिटं फक्त थांबा, स्कोअर अपडेटिंग चालू आहे. हा, थोड्याशा तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत, त्यामुळे फक्त आपल्याला पूर्ण मॅचेस साठी सायकल साठी ज्या पारितोषिक द्यायचे त्यासाठी प्रत्येक प्लेयरचे रेकॉर्ड आपण अपडेट ठेवतोय. त्यासाठी 5 मिनिटांचा कालावधी लागणार आहे. चला, मॅच आता चालू करायची आहे. बॅट्समन मैदानाचा ताबा घ्या. अनेक तांत्रिक अडचणी
येत असतात आणि आपण पाहतोय पुन्हा एकदा ही मॅच चालू होते. हा, बक्षिसांसाठी नक्कीच आपण पाहतोय स्कोर लाईव्हसाठी लाईव्हला नक्कीच अपडेट करण्याचं काम या ठिकाणी जे केलं गेलेलं आहे. आणि बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर हे पारितोषिक, एक किताब आपण खऱ्या अर्थानं प्रदान करीत आहोत. त्यासाठी नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय स्कोर प्रत्येक प्लेअरचा अपडेट होणं गरजेचं आहे. चला चालू करा, विनंती आहे, चालू करा. हा चेंडू आपण पाहतोय वाईड आहे, खराब स्वरूपाचा आहे. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र आपण पाहतोय खातं जे खोललं जाते. हा चेंडू आपण पाहतोय नो बॉल, नो बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. अमित भाऊ मोडक देखील या ठिकाणी उपस्थित, काल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार खऱ्या अर्थानं मात्र जो घेतला. दरम्यान मात्र आपण पाहतोय सिंगल घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चपळाईनं या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. या ठिकाणी आपण पाहतोय धावांसाठी फार मोठी धाव मैदानाच्या आतमध्ये 5 धावा स्कोर कार्ड वरती या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. हा पिच क्रिकेटचा 2 दिवस नक्कीच आनंद या ठिकाणी जो घेता आला. आणि या फार मोठी मजा हा पिच क्रिकेटमध्ये देखील असते. दरम्यान मात्र आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला हा फटका सजवलाय. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार, 4 रन. इंतजार करने वालों को उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतोय 9, 22 चेंडू 65 सामन्याचं समीकरण. असाच जर दुसरा सेकंड बॉल आला तर मात्र तो नो बॉल असेल. आणि आपण पाहतोय बाउन्स चेंडू जर दुसरा आला तर तो असेल नो. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय स्कोर कार्ड वरती धावा 13 धावा. पुन्हा एकदा मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती तयार. 21 चेंडू 61 धावा सामन्याचं समीकरण आपण पाहतोय. आक्रमण पुन्हा एकदा केलंय, कव्हर बाउंड्री लाईन, सीमारेषा पार, उत्तुंग षटकार. कमजोर तब रुकते हैं जब वो थक जाते हैं और विजेते तब रुकते हैं जब वो जीत जाते हैं. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट लढाई नक्की जारी आहे. हा चेंडू पुन्हा एकदा नो. पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय 19 धावा स्कोर कार्ड वरती, 20 धावा स्कोर कार्ड वरती नक्कीच आपण पाहतोय. आणि प्रेक्षकांमध्ये मात्र महेश मांजळे या प्रेक्षकांना मात्र झेल टिपलाय. त्याच्यासाठी देखील 200 रुपयांचं पारितोषिक दिले जाईल. चेंडू सीमा पार, चौकार, 4 रन. 24 धावा धावफलकावरती पहिलं षटक या ठिकाणी मात्र जे संपलेलं आहे. 24 धावा, पहिलं षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूत बनवायच्या 50 धावा. आमचे अमित भाऊ मोडक असतील आणि त्याचबरोबर आमचे सचिन भाऊ तापकीर, श्रीतेजचे स्पॉन्सर, खऱ्या अर्थानं महाराष्ट्रभर श्रीतेज ही टीम खेळते. सचिन भाऊ तापकीर यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला आणि नक्कीच अप्रतिम आयोजन वडकी प्रीमियर लीगचं या ठिकाणी आपण पाहतोय. दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी प्रकाश झोतात रात्रकालीन आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. दरम्यान मात्र आपण पाहतोय यष्ट्यांच्या पाठीमाग यष्टरक्षक आपलं काम पूर्ण करतोय. पाहायला मिळेल विकेट. ओव्हर क्रमांक 2 जारी. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतोय 24 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचे 17 चेंडू 50 धावा. स्पर्धेचे आयोजक स्वतः आमचे अमोल भाऊ मोडक फार मोठी कष्ट मेहनत स्वतः स्कोरिंगचं काम पहिल्या मॅच पासून करतायत. प्रेक्षकांमध्ये आता झालेला कॅच मंगेश वांजळे यांनी कॉमेंट्री मॅन पशी यायचं, आपले पारितोषिक घेऊन जायचंय. पारितोषिक खेळाडूंना एक पारितोषिक या ठिकाणी आपण पाहतोय प्रेक्षकांना आहेत. दररोज लकी ड्रॉ 1000 रुपयांचं पारितोषिक, एक आकर्षक चषक. दरम्यान मात्र आपण पाहतोय थोडासा मिस टाइम आहे.
प्रेक्षक चेंडूवरती येतोय, दुसरी धाव त्या ठिकाणी वेगानं पळून पूर्ण केली जाते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 2 धावांच्या साह्यानं 26 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना आपल्याला जो पाहायला मिळतोय समीकरण त्या ठिकाणी बदललंय. 16 चेंडू 48 धावा. कोई लक्ष्य मनुष्य के साथ से बडा नाही, हारा वही है जो लढा नाही. लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. या दरम्यान आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेला चेंडू खेळलाय, नो बॉल आहे. नो बॉल वसूल केला जातील धावा 2. तिसऱ्या धावेसाठी कॉल केला जातोय. एकूण धावा मिळतील 4. मॅच रंगतदार होईल. 3 धावा घेतल्यात प्लस 9 ची 1, एकूण धावा 4. 30 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. ओव्हर क्रमांक 2 जारी आहे. 16 चेंडू आणि 44 धावा. सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळत आहे. क्रिकेट खेळ हा नशिबावरती अवलंबून राहण्याचा खेळ नाहीये. मनगटाचं बळ ज्याचं बळकट त्याचा दिवस असतो. आपण पाहतोय आक्रमण केलंय परंतु झेल सीमारेषेच्या लगत टिपलाय आणि पाहायला मिळेल विकेट. विकेट पाहायला मिळते. फार मोठा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी या लक्ष्य असेल 44 धावांचं. 30 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपण या ठिकाणी पाहतोय. शांत वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. आज जर पाहिलं कालच्या तुलनेत प्रेक्षकांची गर्दी मोठ्या संख्येनं आहे. वडकी प्रीमियर लीग प्रेक्षक राजाची आवडती स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. ओ अप्रतिम चेंडू टाकलाय, नो बॉल. नो बॉल पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. नो चेंडू 31 वरती धाव फलक आहे. गोलंदाज होतोय सज्ज आणि हा चेंडू आता डॉट असेल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला जो पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर मात्र 31 धावा धावफलकावरती आहेत. ज्याचं मनगटाचं बळ बळकट त्याचा दिवस नक्कीच असतो आणि आपण पाहतोय ही मॅच शेवटपर्यंत रंगतदार होईल. कारण की समान ताकदीच्या 2 टीम्स आमने सामने आणि त्यांच्यातील क्रिकेट द्वंद्व आपण या ठिकाणी नक्कीच अनुभवतोय, पाहतोय, त्याचा आनंद नक्कीच घेतोय. शेवटचे 14 चेंडू 43 धावा. सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळत आहे. ओ याच बरोबर शतरक्षक चेंडूच्या खाली पाहायला मिळेल विकेट. फलंदाज होतोय बाद. फार मोठा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 13 चेंडू शेवटचे शिल्लक असतील. बनवायच्या 43 धावा. महत्वपूर्ण शनी विकेट. फलंदाज होतोय बाद. 31 वरती 3 गडी बाद आहेत. कर्दळीच्या त्या पानाला सुरळीच्या झाडाप्रमाणे आकाशाला उंच भिडण्याची इच्छा असते परंतु भाग्य प्रत्येकाला साथ देत नाही. भाग्याला कर्तृत्वाची जोड आवश्यक असते. ज्याचं कर्तृत्व प्रबळ, ज्याचं नेतृत्व प्रबळ तो असेल दावेदार. कोण मारणार बाजी या लढतीमध्ये. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 43 धावांचं लक्ष्य. मॅच शेवटपर्यंत रोमार्शक होईल, रंगतदार होईल, अटीतटीची होईल यात कोणत्या प्रकारची शंका नाहीये. 13 चेंडू 43 धावा. दरम्यान आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती क्रीज सोडली आहे, यष्ट्या उडवल्यात आणि आपल्याला पाहायला मिळेल आणखीन एक महत्वपूर्ण विकेट. अति घाई संकटात नाही. धावबाची शिकार नक्की त्या ठिकाणी फलंदाज ठरताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय. धाव फलकावरची धावा जर पाहिल्या तर मात्र 31 धावा. 12 चेंडू 43. सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळत आहे. 12 चेंडू 43 धावा. 43 धावा 12 चेंडू. टीम हडल, टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. कशा प्रकारची कामगिरी केली पाहिजे ही मॅच जिंकण्यासाठी चर्चा रंगताना नक्कीच जी पाहायला मिळते. 31 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी मात्र जो बाकी असेल कोण या सामन्यावरती विजय पताका फडकवणार. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतोय.
याच बरोबर चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. षटकार 6 धावा. मॅच इज ऑन. कोण जिंकेल याची भविष्यवाणी करणं नक्कीच कठीण. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटची भविष्यवाणी करणारा आतापर्यंत नक्कीच जन्माला आलेला नाही. प्रिडिक्शन अनेक जण करत असतात, परंतु भविष्यवाणी करणं नक्कीच कठीण. नो बॉल, नो बॉल. त्या ठिकाणी आपण पाहतोय धावा घेतल्या जातील त्या 2. एकूण धावा असतील 3 धावा आपण पाहतोय. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 40 धावा. दरम्यान मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा नो बॉल, पुन्हा एकदा नो बॉल आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. चौकार 4 रन. सामन्याचं गुणोत्तर प्रमाण बदलून टाकणार एक एक्स्ट्रा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. आता चेंडू शिल्लक असतील शेवटचे 11 आणि बनवायच्या धावा 29. 11 चेंडू 29 धावा. सामन्याचं समीकरण स्कोर कार्डवरती धावा जर पाहिल्या तर मात्र 45. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. काय घडणार आहे मैदानाच्या आतमध्ये येणारा काळ, येणारा वेळ नक्कीच त्या ठिकाणी मात्र सांगून जाईल. ओ याच बरोबर आक्रमण पुन्हा एकदा 1-2. झेल निसटलाय, झेल सटकलाय. मोक्याच्या क्षणी दिले गेले जीवनदान. कॅचेस विन द मॅचेस. काही काही झेल सामन्याचा निकाल मित्रांनो ठरवत असतात. कॅच खूप महत्वाचे असतात. 48 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. ओव्हर क्रमांक 3 जारी आहे. 48 वरती आपण पाहतोय 4 गडी बाद आहेत. ओ दरम्यान आपण पाहतोय शतरक्षक चेंडूच्या खाली झेल त्या ठिकाणी मात्र टिपला जातोय आणि पाहायला मिळेल विकेट. फलंदाज बाद. विकेट पाहायला मिळते. फलंदाज बाद होतोय. धावफलकावरती नजर टाकली तर धावा आहेत त्या 48. 5 गडी बाद. 48 धावा धावफलकावरती आहेत. सामन्याचं समीकरण क्षणाक्षणाला नक्कीच बदलताना आपल्याला जे पाहायला मिळतंय. आता नक्कीच आपण पाहतोय शेवटचे 9 चेंडू 26. सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळत आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल मोडक मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. या दरम्यान शतरक्षक चेंडूवरती सिंगल घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चपळाई यष्ट्या उडवल्यात. पाहायला मिळते विकेट. मोक्याच्या क्षणी धावबाची शिकार. फार मोठा जल्लोष, आनंद, आनंदाच्या लाटा. पहा जल्लोष, पहा आनंद. वडकी प्रीमियर लीग एक सुपर डुपर हिट क्रिकेटची स्पर्धा दुसरा दिवस या ठिकाणी नक्कीच संपन्न होताना जो पाहायला मिळतोय. सामन्याचं समीकरण क्षणाक्षणाला नक्कीच बदलताना पाहायला मिळत आहे. एका बाजूला 6 विकेट गमावल्यात. 49 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचे 8 चेंडू 25 धावा. सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार झाले. मॅच कुणाच्या बाजूने जाईल, कोण बाजी मारेल या दरम्यान मात्र आपण पाहतोय नो बॉल, नो बॉल, नो बॉल आणि धावबाची शिकार. विकेट क्रमांक 7. नो बॉल आहे परंतु धावबाद. बॉल जमा करून घ्या. नो चेंडूवरती देखील जवळजवळ 60% फलंदाज बाद होण्याची शक्यता असते. नक्कीच आपण पाहतोय. मग त्यामध्ये नक्कीच अनेक नियम आहेत, पोट नियम आहेत. आपण पाहतोय धावबाची शिकार या ठिकाणी फलंदाज ठरताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. सामन्याचं समीकरण क्षणाक्षणाला बदलताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे. शेवटचे काही चेंडू नक्कीच जे बाकी मॅच रंगली आहे. नक्कीच समीकरण आपण सांगूया 8 चेंडू 25. सामन्याचं समीकरण तयार झाले. यानंतर चाफेमाळा टायटन्स आणि वाघढब
हिटर्स या दोन टीमच्या दरम्यान मॅच आपल्याला जी पाहायला मिळेल. आदेश असेल तर नवीन स्टंप आहेत गाडीमध्ये. पन्नास धाबा स्कोर कार्ड वरती आहेत. 8 चेंडू 24. सामन्याचं समीकरण आपण पाहतोय. 7 गडी एका बाजूला नक्कीच गमावले. शेवटची विकेट हातात असेल. एक संघर्षमय मुकाबला शेवटपर्यंत होईल यात कोणत्या प्रकारची शंका नाही. फुलटॉस चेंडू बॅट वरती घेतलाय. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. तिसऱ्या धावेसाठी कॉल केलाय. 2 धावा आपण पाहतोय पूर्ण केल्या जात आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक 7. बनवायच्यात 22 धावा. 7 चेंडू 22 धावा. 22 धावा 7 चेंडू. सामन्याचं समीकरण आपण पाहतोय. या दरम्यान स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू सुसाट आपण पाहतोय. डिक्लेरेशन झोन. धाव मिळेल 1. समीकरण नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. थोडस कठीण होत चाललंय परंतु नक्कीच एक सुंदर वाक्य आहे. जब भी कठिनाई आती है तो कठिनाइयों को बताओ कि तुम कठिनाई से कितने कठीण हो. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांचं लक्ष. 6 चेंडू 21 धावा. 21 धावा 6 चेंडू. सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळत आहे. कोण बाजी मारणार या लढतीमध्ये येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. दिवस क्रमांक 2 वडकी प्रीमियर लीगचा नक्कीच या ठिकाणी संपन्न होताना जो पाहायला मिळतो आहे. दर्शकांची नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय गर्दी. किशोर कुंभार यांनी जर सलग 3 षटकार मारले तर सचिन शेवाळे यांच्याकडून त्याला 1000 रुपयाचे पारितोषिक. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू असेल डॉट. चेंडू असेल निर्धाव. 53 वरती 7 गडी बाद आहेत. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये जे टाकलं जात आहे. हा फटका शतरक्षक येईल चेंडूवरती. या सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलायन. दुसरी धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाते. शेवटचे 4 चेंडू 19 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकण्यासाठी. 4 चेंडू 19. हा चेंडू अप्रतिम आपण पाहतोय. कोणत्या प्रकारचे धाव मिळणार नाहीये. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 3 चेंडू 19. कोणत्या प्रकारचा वाईड किंवा नो पडला नाही तर आव्हान आता कठीण झाले. 3 चेंडू 19. सामन्याचं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी मात्र आवश्यक. गोलंदाजी मार्कवरती होतोय सज्ज. 3 चेंडू 19 धावा. सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय. याच बरोबर बिग हिट खेळलाय परंतु ऑल आउट पाहायला मिळेल. विकेट. फलंदाज होतोय बाद. बसकुळी हिटर्स टीम सर्वप्रथम फलंदाजी केली आणि आपण पाहतोय की ही मॅच जिंकली एक बसकुळी हिटर्स. मॅच जबरदस्त रंगली होती आणि या बाजी मारली बसकुळी हिटर्स या टीमनं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. वेल प्लेड. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आता नक्कीच प्रदान केला जाणार आहे. चला टॉस जिंकलेले
आणि मॅन ऑफ द मॅच ज्यानं 3 विकेट घेतल्या, फलंदाजी करताना देखील चांगला खेळ त्याचा पाहायला मिळाला, गणेश गायकवाड मॅन ऑफ द मॅच. गणेश, विनंती आहे की आपण या ठिकाणी उपस्थित राहावं. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला प्रदान केला जातोय. गणेश गायकवाड ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला गणेश गायकवाड थोडं लवकर यायचंय. पुढच्या संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. त्यांच्या विरुद्ध संघाने 2 बॅट्समन पाठवायचे. चला चापेमाळा टायटन्स फिल्डिंग लावून घ्या. चला चापेमाळा टायटन्स अजून एक मॅच घ्यायची आपल्याला. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक हनुमंतजी मोडक यांच्यातर्फे देऊ. सन्माननीय हनुमंतजी मोडक यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान केला जातोय. आणि गणेश गायकवाड 3 विकेट घेतल्या, फलंदाजी करत असताना देखील चांगला खेळ पाहायला मिळाला. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय गणेश गायकवाड. हनुमंतजी मोडक साहेब आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान करावा. गणेश गायकवाड एक मिडल त्याचबरोबर एक आकर्षक चषक देऊन या ठिकाणी हा पुरस्कार प्रदान केला जातोय. गणेश गायकवाड यांना टाळ्या वाजवूया आपण. चांगला खेळ या ठिकाणी नक्कीच जो पाहायला मिळाला गणेश गायकवाडचा. गणेश वेल प्लेड. फक्त 2 मिनिटं तुझ्या बरोबर चर्चा करील. चांगला खेळ केलात, विशेषतः गोलंदाजी 3 विकेट घेतल्या. काय सांगशील तुझ्या परफॉर्मन्स बद्दल आणि टीमच्या परफॉर्मन्स बद्दल? माझा काहीच परफॉर्मन्स नाही. परफॉर्मन्स आहे सगळा टीमचा आहे. टीमने विश्वास दाखवला की तू ओव्हर घे. घेतली म्हणलं की घेतो, म्हणलं चला, जबाबदारी घेऊन घेतली, झाली. मैदानामध्ये खेळत असताना टीमचा सपोर्ट कसा असतो तुम्हाला? नाही, टीमचा सपोर्ट तर चांगलाच असतो. टीममुळे तरी सपोर्ट असल्यामुळे तरी विकेट निघल्या. सपोर्ट असल्यामुळं. शेवटचा प्रश्न, वडकी प्रीमियर लीगचं आयोजन नियोजन कसं वाटलं? प्रत्येक जण या आयोजनाचं कौतुक करतो, तुम्हाला कसं वाटलं? हॅलो, आयोजन तर 1 नंबर केलंय. अमोल पाहुण्यांनी ते 1 नंबर केलंय. तर मागच्या वर्षी पण केलं होतं, ह्या वर्षी पण छान झालंय. तर धन्यवाद गणेश, अतिशय सुरेख खेळ तुमचा राहिला. पुढच्या सामन्यांसाठी देखील खूप शुभेच्छा तुम्हाला असतील. आणि जशी मॅच या ठिकाणी चालू होईल पुन्हा एकदा आपल्या बरोबर जोडले जातील जुन्नर तालुक्याचा एक बुलंद आवाज अनिकेत गुंजाळ सर आपल्या बरोबर जोडले जातील. या सर, आपलं स्वागत असेल.